महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। खानदेशात आखाजी हा अस्सल ग्रामीण भागात उत्साहाचा सण साजरा। संपूर्ण देश अक्षय तृतीया साजरी करत असताना खानदेशात या सणासोबत आखाजी हा अस्सल ग्रामीण भागात सण साजरा होतो। पूर्वजांचे पूजन, गोडधोड जेवण आणि झाडांच्या सावलीत झोक्यावरती माहेरवासिनींचा मुक्त विहार असं मनमोहक दृश्य खानदेशात गावागावात दिसतं। या आखाजी निमित्त स्त्री वर्गाला माहेरची ओढ लागते। अक्षय तृतीयाच्या दिवशी साजऱ्या होणाऱ्या या सणाला सासूरवाशीण आपल्या माहेरी येते आणि झोके खेळत मनमुराद आनंदाची लूट करते। घरातल्या उंबरठ्याची पूजा करून आपल्या पूर्वजांना आमंत्रण देत सुरू होतो खानदेशातला खाजगी सण। अक्षय तृतीयाला आपल्या पूर्वजांना खापरची पुरणपोळी आणि आंब्याच्या रसासह नैवेद्य देऊन स्मरण केलं जातं। यावेळी गौरी पूजन देखील केलं जातं। भगवान शंकराची मातीची मूर्त कुमारिका कुंभाराच्या घरून मोठ्या उत्साहात आणतात। या शंकराची स्थापना करून गौरीचं पूजन कुमारिकांच्या हस्ते केलं जातं, तर घागर पूजन हे घरातली ज्येष्ठ मंडळी करतात। अक्षय तृतीयेला खानदेशात आखाजी म्हणून संबोधलं जातं। आजच्या दिवशी पितृंचं स्मरण करून, पितृंची पूजा करून, मातीच्या नवमाठाची पूजा करून गौराई पूजन केलं जातं। त्यासाठी नवीन आलेल्या धान्याचे नवनवीन पदार्थ बनवून, विशेषतः शेवाळ्या, सांजोऱ्या, खापरावरची पुरणपोळी आणि नवीन आलेल्या आंब्यांचा रस असं सगळं नैवेद्य म्हणून देऊन आघाडी टाकली जाते। आणि खास करून यासोबतच आमची माहेरवाशीण कन्या आलेली असते, तिचेही लाड पुरवले जातात। ती गौराई पूजन करून तिचं पूजन केलं जातं आणि तिला गोडधोड करून तिचे लाड करून घेतात। त्यात प्रामुख्याने महिलांना हा सन्मान असतो। या पूजेदरम्यान पंच पक्वानाचं नैवेद्य, फळांचा प्रसाद आणि फुलांनी सजवलेली आरास आपल्या अस्सल खानदेशी संस्कृतीचं दर्शन घडवतात। या सणासाठी आठवडाभर आधीपासूनच तयारी केली जाते। घागर, आंबा, खापरची पुरणपोळी आणि डांगर या पूजेसाठी अत्यावश्यक असतात। विशेष म्हणजे माहेरवाशिनी शृंगार करून सासूसुना, कुमारिका आणि माहेरवासिनी या उत्साहात आनंदाने सहभागी होतात। सर्व दुःख विसरून या सणाला महिला सुखदुःखाची देवाणघेवाण करत हा सण साजरा करतात। झाडाला झोके बांधून झोके खेळतात। माहेरी आणि सासरची आहिराणी बोली भाषेत गाणे यावेळी गायले जातात। गाना म्हणा गाना। तृतीया हा सण खानदेशात आखाजी म्हणून ओळखला जातो। आम्हाला दिवाळी, दसरा या सणांपेक्षा अक्षय तृतीयेची जास्त ओढ असते, कारण दिवाळी, दसऱ्याला सुट्ट्या लागल्या की माहेरी येतो। तसंच अक्षय तृतीयेला अक्षय तृतीया आला की ओढ लागते की घरून आई, वडील किंवा भाऊ येईल, जो आपल्याला घरी घेऊन जाईल, आपले कोड कौतुक करेल, आपले लाड पुरवेल। अक्षय तृतीयेला सगळ्या मैत्रिणी आम्ही जमतो, लहानपणीचे खेळ खेळतो, त्यात झोके असतात, झोके खेळतो। आम्ही सगळ्या मैत्रिणी जमतो पारावर, तिथे झोका बांधलेला असतो, झोके खेळतो। झोकेमध्ये आम्ही गाणे म्हणतो, त्यात आमच्या संसारातील जे गोष्टी त्या सांगतो, गाराने सांगतो। अशा आम्ही एकमेकांचे दुःख सुख वाटून घेतो आणि आम्ही मनमुराद आनंद लुटून आमचा सण हा साजरा करत असतो। त्यात आमचे आई वडील आमचे गोडधोड करून कौतुक करतात। पुरणपोळी केलेली असते, आंब्याचा रस असतो, त्या गोडधोड खाऊन आई आमच्यासाठी स्पेशल सांजऱ्या बनवते, ते आम्ही खातो, मजा करतो आनंदात आणि आमचे सगळे दुःख विसरून आम्ही हसी खुशीने राहतो आणि खेळ खेळतो सगळे। अक्षय तृतीया हा 3-3.5 मुहूर्तांपैकीचा एक महत्वाचा सण मानला जातो। या खानदेशात आखाजी असं म्हणूनही संबोधलं जातं। या सणास माहेरवासिनीचा खास सण म्हणून मानलं जात असतं। या दिवशी आदल्या दिवशी मुलीला सासरी घेण्यासाठी पाठवलं जातं। त्यात कपडे, दागिने, भेटवस्तू पाठवल्या जातात आणि तिची आणणी केली जाते माहेरी। आखाजीच्या दिवशी तिच्यासाठी गोडधोडाचे जेवण केले जाते, पुरणपोळी म्हणून
त्याच्यानंतर झोके बांधले जातात आणि त्या दिवशी महिला सगळ्या मिळून गाणे वगैरे गातात आणि तिचे कोण कौतुक करतात झोके देऊन. तर हे झोके देणं म्हणजे तिला सगळे लहानपणीच्या आठवणी या ताज्या होत असतात. तर अशा प्रकारे आकाजी हा माहेरवासिनीसाठी खूप महत्त्वाचा सण मानला जातो. अक्षय तृतीया आपल्या खानदेशात खूप महत्त्वाचा सण मानला जातो. अक्षय तृतीयेच्या दिवशी असं म्हणतात की भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते. मग भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्याच रूपात माहेरी आपल्या मुलीला आणि आपल्या जावाईला बोलवतात. त्यांची ॲज अ लक्ष्मी नारायण म्हणून पूजा केली जाते. तसंच मुलीला आणि जावाईला पुरणपोळीचं जेवण केलं जातं, त्यांचं पोटकौतुक केलं जातं. तसेच त्यांच्यासाठी झोके बांधले जातात आणि ते झोक्यांवर मुलींना बसवून त्यांच्यासाठी गाणे गायले जातात. त्यांना लहानपणाच्या आठवणी ताज्या केल्या जातात आणि मुलगी ही आतुरतेने वाट बघत असते की कधी अक्षय तृतीया येईल आणि आपण आपल्या घरी आनंदाने जाऊ आणि तिथे आपला आनंद साजरा करू. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.